सृष्टीचा दाता करतात करिता भाग्य विधाता 64 गुणांचा अधिपती विद्येचा विद्याधर विघ्नांचा विघ्नहर्ता श्री गणरायाला वंदन करून आपल्या फुलगुस गावची ग्रामदेवता आई श्री स्वयंभू तुळजाईची चरणी नतमस्तक होऊन निश्चयाचा महामेरू बहुदिनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी या भूमंडळाचे नाही धर्मरक्षाचा नाही महाराष्ट्र धर्म राहिला नाही तुम्हा कारणे कित्येक दुष्ट संहारिला कित्येक सुद्धात सुटला माझ्या नावाचे नामस्मरण कोण बरं गात आहे? पुढे पुढे बोले देवांत आणि नाराज आम्ही तुमची मनोभावे प्रार्थना केलेली आहे. तुमच्याकडून आम्हाला वरदान प्राप्त व्हावं. वरदान? असे कोणतं वरदान पाहिजे? वरदान म्हणजे असेल देव दानव रक्षक किन्न भूत पिशाच अग्नी वारा कुठल्याही शस्त्राने किंवा अस्त्राने कोणापासून भय नसावं.
आपल्याला माहिती आहे. स्वतः शंकर प्रसन्न होऊन आपल्याला माझा प्राप्त करून दिलेला आहे. नारायण नारायण काळजाची तार छेडूनी ही नारदाची अंतरीच्या भावनानी कोणाचेही नाही कोणी चुकलं नाही कोणालाही भोग जीवनी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये मुनी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये मुनी काळजाची तार छेडूनी नारदाची वाणी अंतरीच्या भावनानी कोणाचेही नाही कोणी चुकले नाही कोणालाही भोग जीवनी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये मुनी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये मुनी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये मुनी. आपण एवढे आनंदी आनंदी नारायण नारायण शिवशंकराला प्रसन्न करू आम्ही दोघांनी अमरचंद वरदान प्राप्त केलं आहे. हे शक्य नाही आहे. कशावर शक्य नाही? शिवशंकराने दिलेलं वर खरं आहे हे कशावरून? नारायण नारायण. वा नाराज तुम्ही त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? तुम्ही ज्याने तुम्हाला वर दिला अशा शिवशंकराला तुम्ही युद्धाचं आवाहन करा आणि जर ते युद्धात पराभूत झाले तर दिलेला वर खरा आहे आणि ते जर युद्धात जिंकले तर दिलेला वर तोटा आहे. नारायण नारायण. हे काय दादा जसं नाव बोललं तसं आपण तसाच करूया. नारायण नारायण. चला तर शिवशंकरांना स्वारी करूया. कैलास नारायण नारायण. नंतरच सगळ्या देवाचा समाचार घेणार. चला तर असं करू.
का तुम्ही आपली नरकपुरी समजा मी देवावर अभिमान राज्य गाजवतो ठीक आहे ब्रह्मपुरी तुला कधीच मिळणार नाही. ही ब्रह्मपुरी माझ्या स्वाधीन करा, नाहीतर युद्ध सिद्ध व्हा. तुझा भस्म करून टाकीन. हो तयार. चला तर. ब्रह्मदेव सुद्धा युद्धात हरले. आता बघूया नारायण मुनीची गाठ घालूया.
सर्व ब्रह्मांडामध्ये उच्छाद मांडला आहे. आता या संकटातून तुम्हीच आम्हाला तारा. तुम्ही निश्चिंत राहा. जो जन्माला आलाय त्याचा मरण अटळ आहे. तथास्तु. एवढा का उन्मत्त झालाय? शिवशंकरांची अपार भक्ती केली. त्यांना प्रसन्न करून अमर्त्याचे वरदान प्राप्त केले आहे. हे वरदान म्हणजे कोणते? हे दानव राक्षस पिशाच अग्नी वारा कुठल्याही शस्त्राने किंवा अस्त्राने देवांचा गळा भरत नाही. जो जन्माला आलाय त्याचा मृत्यू अटळ आहे. हा माझा अंतूर होणार आहे. अजून पुन्हा विचार कर. आणि या दोन देवांचा कशी दोन हात कर. चालतात. मी तुझा मृत्यू माझ्या डाव्या अंगुठाने करल. मी तुला शरण आलो. गजानना मला माफ कर. तुझा मृत्यू अटळ आहे. थांबा. बसून आलायच काय? अरे तुझ्या हिंमत असेल त्या नळंदाकाशी हात कर. हा गणपती गजानन आहे. कोणाला पट्टाने मारत नाही. तुझाही मृत्यू माझ्या हाताने अटळ आहे. ठीक आहे. विचार आवाज
हाक मारली मी हाक मारली होती ग पण मला बेरी ऐकायला नाही आलं मग नंतर मी कान देऊन ऐकलं तर कुठून तरी आवाज आला थेरडी म्हटलं बघूया हीच अप्सरा असणार दुसरं कोण बरं मला तिकडे हाक का मारली आम्ही मथुरेच्या बाजाराला चाललोय आम्हाला रस्ता ठाक नाहीये मग पुढे नाचत आल्यात कशाला तू होतीस म्हणून अगं पण मला मागावून हाक मारलीत ना तुम्ही मला माहित होतं तू येशील पाठवून बरं बाई मग तुम्ही बाजारात निघालात खऱ्या मग बाजारात जाण्यासाठी तुम्ही घेतलात काय नेसलात त्यांनी सांगितलंच पाहिजे मी सांगते सांग जुगुजुगु गाडी गाडीला फिरते चाल जुगुजुगु गाडी गाडीला फिरते चाल माठ आहे भरलेलं त्यात घेतली ताक बाई हे तुझं काही नवीन न झालंय ग बरं अगं तू काय घेतलं शिंगा आहे पंगूस गावाचा माणसं जमली तू शिंगा आहे पंगूस गावाचा माणसं जमली तू माठ आई भरलेली त्यात घेतली मी तू अरे वा आणि तू काय काय घेतलं माठात आहे दूध शृंगार केलाय साधा माठात आहे दूध शृंगार केलाय साधा हिरा चंद्र आहे त्याचो पण मी तुमची लाडकी राधा कोणतं हॉटेल घेऊन जाईल ग बाई तुला हो हो बरं चला मग ऐकूया हॅलो झाला बंदी शाळेला जन्म झाला बंदी शाळेला खेळतो गोकुळाला यशोदेचा विकाना खेळ खेळतो गोकुळाला यशोदेचा विकाना जन्म झाला बंदी शाळेला जन्म झाला बंदी शाळेला जन्म झाला बंदी शाळेला मी तुम्ही कुंजवनी ग गोपीदाती रात्रीच्या या विसरुणी बाण ग विसरुणी रात्रीच्या या विसरुणी बाण ग ही कामगिरी आपण आता आपल्या साथीदार पेंड्या सुद्धा पोहोचवली पाहिजे ए पेंड्या ए सुदामा लवकर या आलो आलो देवा काही सगु सुदामा गंमत भारी तुझ्या जोडीची संगत न्यारी काय सांगू सुदामा गंमत भारी तुझ्या जोडीची संगत न्यारी सुख दुःख माझ्या जीवाच्या जीवलगा तुला सांगायचंय र सुदामा घोराची जायचंय र सुदामा घोराची जायचंय र सुदामा घोराची जायचंय र सुदामा घोराची जायचंय र काय सांगू सुदामा गंमत भारी तुझ्या जोडीची संगत न्यारी काय सांगू सुदामा गंमत भारी तुझ्या जोडीची संगत न्यारी सुख दुःख माझ्या जीवाच्या जीवलगा तुला सांगायचंय र सुदामा घोराची जायचंय र सुदामा घोराची जायचंय र सुदामा घोराची जायचंय र सुदामा घोराची जायचंय र काय सांगू सुदामा गंमत भारी तुझ्या जोडीची संगत न्यारी काय सांगू सुदामा गंमत भारी तुझ्या जोडीची संगत न्यारी सुख दुःख माझ्या जीवाच्या जीवलगा तुला सांगायचंय र सुदामा घोराची जायचंय र सुदामा घोराची जायचंय र सुदामा घोराची जायचंय र सुदामा घोराची जायचंय र देवानी देवाने हाक मारली तुला पहिलं देवाच्या पाया पडल्या देवाने त्या ठिकाणी तुला लाजला नमस्कार देवा आम्हाला बोलवलं का हातमात करून मजेच्या बाजार झालाय त्यांना आता त्या पिकाजवळ अटक करा तोपर्यंत मी आलो देवा
असं काय का आम्ही कशाला पुढं तर राहून दे काय देवाने काय सांगितलं तर ऐकलं हा सगळं मनाला चुलीत जाऊ दे अरे खायच्या झाडाखाली तर अरे तर अरुण काका बघ चष्मा काढून ठेवा डोल्यावर नुसता अरे झाडाखाली तर धोती आंब्याखाली फुलाच्या झाडाखाली मी आला धोती आंब्याखाली आणि नुसता बघ अशी मोठं हलवली म्हणजे झालं ना अरे त्याचं एवढं टुनू नु 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 एवढं फिरलं त्याला, त्याला काय बघतो? काय म्हणाला हा म्हणाला अरे तर राहून दे काय 16 सांगितलं शस्त्र देवाने काय सांगितले 16 शस्त्र 308 कोंबड्याने बांग ही दिली रवी हालय माथ्यावरी पाने फुले ही मोहरली पक्षी गाती मंजुळ ती गाणी औरा शृंगार सारा निघून चला ग जाऊया बाजारी आम्ही गवळ्याच्या नारी जाऊया मथुरे बाजारी आम्ही गवळ्याच्या नारी जाऊया मथुरे बाजारी डोंगराने बांधली गेली रवी आलाय माथ्यावरी पान फुले मोहरली पक्षी गाती मंजुळती गाणी औरा शृंगार सारा निघून चला ग जाऊया बाजारी आम्ही गवळ्याच्या नारी जाऊया मथुरे बाजारी आम्ही गवळ्याच्या पोरी जाऊया मथुरे बाजारी रवी किरणाची लाट झाली सोनेरी पहाट साज शृंगार हा केला घेऊन डोईवरी माठ साज शृंगार हा केला घेऊन डोईवरी माठ साज शृंगार हा केला घेऊन डोईवरी माठ रवी किरणाची लाट झाली सोनेरी पहाट साज शृंगार हा केला घेऊन डोईवरी माठ साज शृंगार हा केला घेऊन डोईवरी माठ आधी दमवला काय जो अरे लय दमवला अरे तर अरुण काका आली ना ती टाकमा त्यांना पण वाटलं अरे पाहिजे त्याचं जरा हा तोंड उघडा देऊन बघी तू तोंड कशाला उघडे ते अरुण काका असताना घाबरायचं का तुम्ही तरी बघा का मावशीकडं हा अरे हा म्हातारा काय कमी आहे आपण काय कमी आहे त्याला दोन दिसतात अरे कशाला पुढं आपल्या बाजारात जायला उशीर होतोय ए, हे दोघं कोण का मधी ए, आता पैसे म्हटलं काही बाजाराची वाट बंद आहे थांब परत थांब रे थांब जरा माझा दांडका बघितला टाका तू पुढं होणार तू काय पुढं? थांब जरा जरा थांब मी खाली ठेवलाय बोल तुला मी काय बोलत नाही हा बारका बाबू त्रास देतो तुला काय बोललो मग तू आमच्या रस्त्यात अडवा ना आम्हाला कृष्णदेवांचा हुकूम आहे हा रस्ता बंद आहे तुझा तुला देव माहिती नाही 16 शस्त्र 308 गोपिका मथुरेच्या बाजारी जातात अरे तर आम्हीच आहोत मग त्यांना आडव्या घालायच्या असे म्हणतात अरे काय बोललास तू असा हा म्हणतो काय बोलला तू हा मी काय बोलली नाही तात बोलतो हे अरुण काका म्हणे तिथं वय घालून टाका अरे त्या अरुण काकाला नाही उद्योग आणि तुम्हाला नाही उद्योग जा तुम्ही आम्हाला बाजारी जाऊ दे मला काय म्हणायचं त्यांची नी तुझी ओळख कशी का फार जुनी ओळख आहे पण आता आम्हाला बाजारी जायला उशीर होतोय मग मागं वहिनी आहेत त्या कशाला मावशी तुमच्या एकेकाळचा एक जुना मित्र मारुती गुरव नाव घ्यायचंय मला मारायला काय येतोस हा? तुझं आता म्हाताऱ्याचं काम काय आम्ही कशाला पुढं हा? नुसता टकामका बघतो ए तर राहून दे ही तुला कामगारी जमत हा मला जमणार ना आधी
मला पण बाबा जमणार नाही. आकाशात दिसतोय चंद्र त्याची दिसते एक बाजू. कुठली कुठली त्याची दोन्ही बाजू दिसतात. अरे मी त्याच्या बाजूबद्दल बोलतच नाहीये. मग कोणाच्या बद्दल? आकाशात दिसतोय चंद्र त्याच्या दिसतोय दोन एक बाजू आणि ममदेवराव खाल्ल्यात काय कधी बाजू. काजू अजून झाल्यात पण नाही. तुझ्या काजू घर किती? अरे घेऊन किती पॉइंट एकच आहे. अरे तुला कधी दिल्यास? अरे दर राहून दे तुला कामगिरी जमल काय. मला कामगिरी जमण्यातली नाही. मला पण बाबा जमणार नाही. हा, थांब थांब जरा. अरुण काका तुम्हाला जमत? यांना आडव्या घालायच्या जमत? माग वहिनी आहेत म्हणून शांत राहिलो. तुला जमत? मला बाबा जमण्यातली नाही. अरे तुम्ही बाजूला होणारच की नाही. तू कोणती सारखी बचल येऊ नको. हे हातमारी. आम्ही बोलतो ना. हा तो हातपार तो अरे आपला अजून कोण येणार साथीदार. आहे? अरे फागड्या. तो साथीदार. हा हा. हे नुसते खायच्या. हे तुला जमत? आमचं बदल हात मार. अरे लो फागड्या. अरे कायले फुटाम्या इकडे ये. अरे कट्याला अरे कामगिरी आहे रे. अरे पतली अरे ये तर तू. अरे मेला मी त्याला झोपूच्या करते. अरे लवकर ये. अरे मेला अजून मला अजून आंघोळ करायची आहे. अरे अंघोळ करायची करतो. इकडे पाणी तुला भरून ठेवतो. आता म्हणतो तो आलो आलो हा पहिले आपल्याला विटी दांडूता केलं मांडीला हाक मारती गोंड्या पांडूला. विटी दांडूता केलं मांडीला हाक मारती गोंड्या पांडूला. ओरडून सांगतील कानाला ओरडून सांगतील कानाला. विटी मारण्या हात घाल रे तुझ्या खालच्या दांडूला. विटी मारण्या हात घाल रे तुझ्या खालच्या दांडूला. विटी दांडूचा खेळ वाढला खेळ वाढला हाक मारती गोंड्या पांडूला हाक मारती गोंड्या पांडूला. ओरडून सांगतील कानाला ओरडून सांगतील कानाला. विटी मारण्या हात घाल रे तुझ्या खालच्या दांडूला. विटी मारण्या हात घाल रे तुझ्या खालच्या दांडूला. पांडू हरवी ते दांडू पांडू हरवी ते दांडू. विटी दांडूचा खेळ वाढला विटी दांडूचा खेळ वाढला. हाक मारती गोंड्या पांडूला हाक मारती गोंड्या पांडूला. ओरडून सांगतील कानाला ओरडून सांगतील कानाला. विटी मारण्या हात घाल रे तुझ्या खालच्या दांडूला. विटी मारण्या हात घाल रे तुझ्या खालच्या दांडूला. अरे ह्याचं काय इथं पण. अरे त्याच होत्या नुसतं काय तू नू 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 तू नू 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 मी आम्हाला 2 दिवस फक्त मला तसाच भेटला नाही. करतोय तू आणि नू. हवं मेला काय नाही भेटलं बायको कायचा दिला अरे बायको तुम्ही हाक मारली मी मेला देवपूजा केली नंतर मला आठवलं मेला मी आंघोळच काय केली. घातलंच बायकोला कोणाचं? म्हटलं काय असल का ते असंच तर. बायकोला काय मला सुद्धा समजलं काय नाही दिलं काय ते मला द्यायचं. समजलं नाही मी आपलं पटकन घातलं. अरे दर राहून दे. अरे हा काय आणलं. अरे हा मेला तर कुणीच दिला ना मागे अरे कोण पण तू? तर जाऊ दे तुम्ही मला हा कशाला मारली अरे देवानी कृष्ण देवानी हा, आपल्याला कामगिरी सांगितली कतली काम आहे. केली कतली मग कतली हे सांगतो. हे गप गप. कतली हा कतली सांग मला मला फुलं जायचंय पटकन हा.
तुला तसंच पाहिजे मी बघताय मला पण तू मागून कोणत्या फुला बोलतो 17,308 गोपिका हा जाऊ त्या मुतलीच्या बाजूला गेला तर आपल्या अरे जाऊ दे कशा अडवायची आहे देवाचा हुकूम आहे त्या गवळणी हात कुठं दाखव दाखवते मागणं जा बरोबर माझ्या थगल्या ओला झालाय झालाय नुसतं आता ह्याने पाठवला आणि मग काय हवंय तुला तू आता देतील तर घेतील तर मी तू देशील तर मी घेणार नक्की होय आता हल्लास काय तुला माझी तुला थांब हाय तरी फुलं ये मला आता खाली गालतायला झालंय ह्याच्या खाली ह्या सगळं ओला झालंय वदा झालाय म्हणून आम्ही शांत आहोत हाय तरी कोण अरे मी या पुरीची मावशी मग फुलींचे मावती मग तुम्ही आल्या कुठून जायला कुठून गेले आम्ही आल्या मुंबईतून जायच्या मथुरेला तुम्हाला जाता येणार नाही अरे तू का हा लता मी ठिकाणी पैपणीत केलाय अरे पण तुम्ही आहात तरी कोण आम्ही कोण हा आम्ही कृष्णदेवाच्या चौकीचे काय सवंगडी मावशी मावशी तुमचे एक मित्र जॉईन होत आहेत 100 रुपयाचा परेश गुरव मध्ये मोठा नेता आहे असा घेशील ना अरे थांब आहे का ती उंजाईच्या मंदिरात भरलं होतं आरतीचं ताट कसलं उंजाईच्या मंदिरात भरलं होतं आरतीचं ताट आणि परेशराव आणि माझी जमली 7 जन्माची गाय तुझा हा तू कशाला थांब झाले तुला काय करू ते कोण आहेस ना तया अरे तुम्ही कृष्णदेवाची सवंगडी म्हणता ना मावशी विजय थोड ओळखीचे आहेत का बाबा विजय थोड तुम्हाला मिस कॉल येतोय 100 रुपयाचा मिस कॉल आहे बघा जरा अरे विजय थोड तिथे काय खायचं काम आहे दुकानातून आणला रिकामा खोका दुकानातून आणला रिकामा खोका आणि या मावशीच्या पाठी लागलाय विजयरावांसारखा भोका
झोपला तरीचा अरे काय सांगू मेला हा. शिवग्याचा दिवस हा. मग त्याच्यामुळे काय डोळ्याला डोळा नाही लागला. बायको पण घरी म्हणते अहो तुम्हाला नाही आहे. हा, काय नाही बायको म्हणे अहो तुम्हाला नाही काय आहे. नाही? मीच म्हटलं काय नाही आहे. ती म्हणते तुम्हाला बरं नाही आहे. असं बोललो मग मेरा तब्येत मी डाऊन झाली होती. डॉक्टर गेला होता डॉक्टर गेलो होतो. वैद्याकडे असली एवढीशी बाटली दिला होती डॉक्टरांनी. काय होतं ती मारली मग जरा आता वाटतंय तर तरी बरं काय आता महाराजांची भेट झाली. महाराज जरा ठेव चांगला. तू झोप मी पारा ठेवतो हा आता मी झोपतो तू पारा ठेव हा चालेल. चालेल तू झोप, तू झोप. महाराजांच्या चरणी महाराज तुमच्या राज्याचा कारभार मी एकटा बघतोय. हा वसाड्या मेला आल्यापासून झोपा काढतोय. मला काहीतरी सांगा. हा कुकडचा पगार खातोय 25,000. बोलो उठा उठा महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार. आपण मग झेपत नाही ती पियाची कशाला. दरबारचा कारभार मी एकटा बघतोय. त्याला काय डोळा लागला तुझा हेच करत अरे म्हणजे मी एकटाच बघतोय सगळा कारभार. अरे पारा करता की झोपा करता? मी पारा करतो तो हा जपला होता. नाही मी पारा केला पहिला तो झोपला होता मी अगोदर पारा करत होतो मथुरे राजाचा उग्रसेन पाऊस तो मीच. माझं राज्य किती आनंदी चाललंय. होय महाराज का मंदिराला बोलू का? महाराज मी सांगतो काय झालं माहिती हा. तो आपल्या गावचा प्रसाद दूध हा. दूध जास्त अरे वाढलं काय जाळ चाललंय? त्यानं अर्ध्या गाई सगळ्या विकत घेतला नाही. म्हशी पण सगळे त्याच्याकडेच आहे. सगळं दूध सगळं त्याच्याकडेच आहे. काय करायचं तुम्ही सांगा आता आठवलं. मग यांना आठवतं तर मग आपल्याकडे येऊ. हो का कृष्णच असणार. त्याने ते दही दूध बंद केलं असेल. काय तुझं आम्हाला सांगितलं? जा त्यांना घेऊन या. तशी आज्ञा एकदम झोप काय ते कृष्ण बलराम शिपाई. तुझा काजव्यासमोर उभा आहे. काळ्या. अरे तुझी 6 भावंड कशी कर 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 फिरून भिंती जिरून ठार केली. आणि तो सातवा योग बायने नेला. आणि 8वा तू आता तुम्हा दोघांना मला घर घर फिरून भिंती जिरून ठार करतो बघा आता. मामा अजून विचार करा. माझ्या दर्शनाने ठीक आहे. चल तर मग शिपाई
संगमेश्वरला पाळवली हा तर गण्या पोरायचा निवरात पळून जायचा. ही बातमी जर संगमेश्वरला पाळवली तर गण्या पोरायचा निवरात पळून जायचा. अहो गणपती आले अरे शिंदरीच्या हाता कापून काढलास की काय? अहो जरा काही कळत नाही त्याची समजूत घालून गेली पाहिजे ना. असं म्हणतोस होय. ज्यास विद्यापुरी हा तो पुरा ब्राह्मण हा आणि ज्याला काही संकल्प सोडता येत नाही हा तो 7.5 अर्थात. दास विद्यापुरी तो पुरा ब्राह्मण हो. आणि ज्याला काही संकल्प सोडता येत नाही तो 7.5 अर्थ. अहो गणपती आले